मधल्या काळामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या घरी सुद्धा सुनील तटकरे गेले आणि तिथे सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सुनेत्रा पवार हे पद स्वीकारणार का? कारण अजित पवारांचं निधन होऊन अवघे काही तास उलटलेले आहेत आणि अशा वेळी इतका मोठा निर्णय कुटुंब घेणार का, पवार फॅमिली घेणार का, हा खरं तर प्रश्न होता। मात्र आता सुनेत्रा पवार यांच्याकडनं होकार आल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे आता पुढचे काही राजकीय अंदाज जे आहेत ते सुद्धा समोर यायला सुरुवात झाली आहे। एकतर असा मुद्दा असतो की सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत। जर तुम्ही खासदार असाल तर तुम्हाला थेट उपमुख्यमंत्री होता येतं, मात्र तुम्हाला 6 महिन्यामध्ये विधान परिषद किंवा विधानसभा यापैकी एक सदस्यत्व लागतं। तो जर विचार केला तर सध्या विधान परिषदेच्या काही जागा रिक्त आहेत, तिथे सुनेत्रा पवार यांची थेट वर्णी लागू शकते किंवा अजित पवारांच्या बारामती विधानसभेच्या जागी सुद्धा त्या आमदारकी लढवू शकतात, अर्थात पोटनिवडणुकीमध्ये। त्यामुळे आता हे दोनही पर्याय त्यांच्या समोर आहेत। या व्यतिरिक्त असं म्हटलं जातंय, असा एक मुद्दा मांडला जातोय की दुसऱ्या त्यांच्या घरातले जे सदस्य आहेत, मग त्यामध्ये जय पवार असतील किंवा त्यांचे दुसरे पुत्र पार्थ पवार असतील, यांना राज्यसभेवरती घेतलं जाईल आणि एकूणच पक्षाची जी धुरा आहे आणि राजकारणामध्ये सुद्धा राष्ट्रवादीची जी धुरा आहे ती आता सुनेत्रा पवार यांच्याकडे येणार असल्याचं स्पष्ट झालंय। उद्या दुपारी त्या अत्यंत साध्या समारंभामध्ये शपथविधी घेणार आहे आणि त्यानंतर नेमकं पुढे काय होतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। प्रत्येक अपडेट तुमच्यापाशी घेऊन येऊ, त्यासाठी सकाळ सरकारनं आम्हाला फॉलो करायला विसरू नका।